नमस्कार मंडळी, मी शिवानी आणि वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण चाललोय थेट न्यूझीलंडमधल्या एकदम डेंजरस म्हणजे ब्युटिफुल ठिकाणी पीक हिल लेक कोलरेजला, जे की टिम्रूपासून 2 तास आणि क्राइस्टचर्चपासून 1.5 तासाच्या अंतरावर आहे. आता आम्ही टिम्रूपासून 2 तासाचा ड्राईव्ह करत पीक हिलला चाललोय. लोक म्हणाले ट्रेक इझी आहे, पण म्हणतात ना, लोकांवर कधीही विश्वास ठेवू नये हे आज कळलं. मी असं का म्हणते हा प्रश्न तुम्हालाही नक्कीच पडला असेल, पण हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मलाच माहीत नाही मी टॉपला पोचते का मध्येच आयग म्हणून बसते. या ट्रिपमधल्या रस्त्यातले व्ह्यूज इतके सुंदर आहेत ना, काय सांगू तुम्हाला. ग्रीन फील्ड्स, माउंटन्स आणि प्युअर नेचर वाईब. न्यूझीलंडमध्ये रोड ट्रिप म्हणजे लिटरली थेरपी आहे. आणि या रोड ट्रिपमध्ये ब्लॅक अँड व्हाईटची कॉफी, आहा, मज्जा आली राव. ओके गाईज, आता आपला ट्रेक ऑफिशियली सुरू होतोय. सुरुवातीला फार्मलँड्समधून हा ट्रेक सुरू झाला. पाहून असं वाटतंय अरे हे तर इझी आहे, आपण रोजच चालतो म्हणा. 15 मिनिटांनी आय एम लाईक, कोणी मला परत गाडीत घेऊन जाईल का प्लीज. हा ट्रेक 3-4 तासांचा आहे म्हणे, पण माझ्यासाठी तो 7 जन्मांचा प्रवास वाटायला लागलाय. गाईज, मी लिटरली श्वास मोजते आता. जिममध्ये ट्रेनर म्हणतो पुश युअर सेल्फ, आणि इथे नेचर म्हणते चल बघू किती पुश करतेस. थोडा अजून चढ, मग सरप्राईज आहे म्हणे. कशाचं सरप्राईज? प्रत्येक 10 पावलावर मी म्हणते बस आता, आणि सारंग म्हणतो 10 मिनटं शिव, थोडंच राहिलंय. कसं बसं 10 मिनिटात एक टप्पा कंप्लीट झाला. मी तर व्ह्यू बघून एवढी खुश होती, पण हळूच सारंगचा आवाज आला, चला पुढे चला, अजून वर जायचंय. मी प्रत्येक वेळा बसायला लागली की तो म्हणतो चल चल, ऑलमोस्ट आलोय. ऑलमोस्ट कुठे रे बाबा, तो गुगल मॅप पण कन्फ्यूज झाला असेल, कधी येणार. त्यात हा वारा बघा, माझी हेअरस्टाईल कम्प्लिटली फ्रीस्टाईल झाली. मी एक क्यूट ट्रेक व्लॉग शूट करायला आली होती, पण इथे तर माझा सर्वायवल रियालिटी व्लॉग सुरू झालाय. अय्यो, फायनली मी टॉपला पोचली. कोण म्हणत होतं मी नाही पोचणार. वर आल्यावर पहिला विचार आला मी खाली कशी जाणार, पण हा व्ह्यू बघा. हा व्ह्यू बघून मी सगळंच विसरली. पूर्ण लेक कोलरेज दिसते, अगदी 360 डिग्रीचा व्ह्यू आहे इथं वर आल्यावर. पूर्ण सगळीकडे माउंटन, नद्या, तलाव, इतकं सुंदर आहे की सगळी धाप, सगळी तक्रार इन्स्टंटली गायबच झाली. लाईफचं पण असंच असतं रे, चढ जास्त असला की व्ह्यू हेवी असतो. पण ऑनेस्टली सांगते, वर येण्यापेक्षा खाली उतरणं टेन्शन देतंय. ह्या लेकची खासियत काय माहितीये का, 20,000 वर्षांपूर्वी हे लेक ग्लेशियरने बनलेलं आहे. ग्लेशियरने बनलेलं आहे म्हणजे एक बर्फाचा गोळा असा ढकलत जेव्हा खाली उतरतो तेव्हा तो खड्डा तयार करतो, आणि त्या खड्ड्यामध्ये त्या बर्फाचं पाणी वितळून त्याचं तलाव तयार झालेलं आहे. ही या लेक कोलरेजची खासियत आहे. मला तर एक समजलंय की नेचरने एवढे कष्ट घेतलेत ह्या लेक बनवण्यासाठी, तर त्याची ही इच्छा आहे की तुम्ही पण तेवढेच कष्ट घ्यावे हे लेक पाहण्यासाठी, हा व्ह्यू एन्जॉय करण्यासाठी. एवढे कष्ट घेऊन वर येणं वर्थ इट आहे. आणि तर मंडळी, हा होता माझा पीक हिलचा धाकड एक्सपिरियन्स. जर तुम्हाला वाटत असेल की हा ट्रेक इझी आहे तर एकदा नक्की करून बघा, मग मला DM करा. आणि हा ट्रेक करताना 2 गोष्टी लागतात बरं का. एक स्ट्रॉंग शूज, आणि दुसरा सारंगसारखा मोटिवेशनल स्पीकर, मोटिवेशनल साथीदार. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, तुमच्या लाईफमध्ये कोण असा 10 मिनिटवाला आहे का. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, ते अगदी फ्री आहे. चला आता बाय. पुढच्या व्लॉगमध्ये पुन्हा एकदा दंगा करू. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये.